नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खुशखबर. आर क्लासेस या चॅनल वरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, जे काही तुम्ही आतुरतेने वाट बघत होता की कॅप राऊंड कधी होईल, कधी डेट येतील, कधी आम्ही कॉलेज चॉईस करू, आता ती डेट आलेली आहे आणि फायनल डेट आहे. आता तर मला नाही वाटत की डेट एक्सटेंड होईल आणि लास्ट डेट आलेली आहे फॉर फर्स्ट इयर डिप्लोमा 2025-26. जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायचा विचार करता, मग तुम्हाला माहिती नाहीये की कॅप राऊंड कधी येतील, आम्ही एक्झाम फॉर्म कॉलेज सिलेक्ट करण्याचा फॉर्म कधी भरू आणि कधी कॉलेजला जाऊ. तुम्ही सगळं आतुरतेने वाट बघताय, किती लेट झालंय, अजून तर फॉर्म चालू झालेले नाहीत, मग कॉलेज चालू होईल का नाही, ऍडमिशन होईल का नाही, याची तुम्ही वाट बघत होता आणि ते डेट आज आलेली आहे. आणि मी तुम्हाला किती कॅप राऊंड आहेत, कसे आहेत ते सर्व सांगणार आहे. कुठे जायचं नाही. चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ऍडमिशन पर्यंत सगळे डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसंच काही सिलेबस आहे पॉलिटेक्निकचा, ते सुद्धा मी या चॅनल वरती टाकतोय, तर तुम्ही अवश्य जाऊन बघू शकता. थँक्यू. बघा आता काय करायचं आपल्याला, कॅप राऊंड 1. मग कॅप राऊंड 1 ची डेट काय? ओके, आता आपल्याला काय बघायचंय, कॅप राऊंड. आता कॅप राऊंड म्हणजेच काय आणि ते कॅप राऊंड 1 ची डेट काय, ओके, हे बघायचं. त्यापूर्वी आपण बघू, रजिस्ट्रेशन करण्याची लास्ट तारीख आहे 30 लास्ट तारीख आहे. मग बघा 30 जून ही लास्ट तारीख आहे रजिस्ट्रेशन करण्याची. आणि त्यासोबतच जे काही ग्रीव्हन्स पिरियड लागत असतो. आता ग्रीव्हन्स पिरियड म्हणजेच काय, समजा तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नाहीये, कुठला कास्ट नाहीये, कुठला एखादी डॉक्युमेंट्स नाहीये, तर त्यावेळेस किंवा ईडब्ल्यूएस नाहीये, त्यासाठी अपलोड करण्यासाठी एक एक्स्ट्रा डेट दिलेली आहे आणि ती डेट आहे तुमची 3 ते 5 तारीख. ओके, 3 जुलै ते 5 जुलै हे तुमचं ग्रीव्हन्स पिरियड साठी आहे. जेणेकरून तिथपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट आलात तर ते अपलोड करून टाका आणि नाही झालं तर खचून जायचं नाही. तुमचं ऍडमिशन राहणारच आहे, रजिस्ट्रेशन राहणार आहे. फक्त एवढं फरक पडतो, ओपन कॅटेगरीमध्ये जात असतो आणि ओपन कॅटेगरीमध्ये गेलं तरी जास्त काही फरक पडणार नाही. जे काही तुमची शिष्यवृत्ती येणार आहे त्याच्यावरती जास्त फरक पडणार नाही, कारण ओपन कॅटेगरीला जे काही पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती आहे ते सुद्धा लागू होते. खचून जायचं नाही, कसं होईल काय होईल टेन्शन घ्यायचं नाही. ओके, मग बघा आता ग्रीव्हन्स पिरियड किती, 3 ते 5 आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. आणि ती फायनल मेरिट लिस्ट आपल्या ऑल ओव्हर इंडिया तसेच ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी लागणार आहे. मग त्यासोबत तुम्ही होम डिस्ट्रिक्टचे असाल तर त्या डिस्ट्रिक्ट प्रमाणे तुमची लिस्ट लागणार आहे. आणि जर तुम्ही होम डिस्ट्रिक्ट मध्येच अप्लिकेशन भरणार असाल किंवा कॉलेज चॉईस करणार असाल तर पहिलं प्रिफरन्स हे तुम्हाला दिलं जाईल आणि तिथली जी काही सीट आहे ते तुम्हाला दिलं जाईल. आणि त्यानंतर दुसऱ्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांचा विचार केला जाईल, पण अगोदर तुमचा मात्र विचार केले जाणार आहे. कारण जे घरामध्ये आहे ना, अगोदर घराचं नंतर बाहेरचं बघतात ना, तसं काम आहे, टेन्शन घ्यायचं नाही. मग कॅप राऊंड फायनली आपली डेट आलेली आहे 8 किती, कॅप राऊंड 1 ची डेट किती आहे, 8/7/2025 ते 8 बघा 8 पासून तर किती पर्यंत आहे, 10/7/2025 पर्यंत तुमची डेट आहे कॅप राऊंड 1 ची. आणि यावेळेस सर्वात महत्वाचं म्हटलं गेलं तर यावेळेस कॅप राऊंड हे 4 आहेत. किती, 4. मग किती आहे ते कॅप राऊंड 4. मग सगळ्यांची डेट आपल्याला दिली आहे, ती डेट मी सांगतो तुम्हाला. मग आता नंतर आहे कॅप राऊंड 2. आता काय, कॅप राऊंड 2 जर बघायला गेलं तर त्याची डेट आहे, कॅप राऊंड 2 ची डेट 17/7/2025 ते 17/7/2025 ते 19/7/2025. ओके, कॅप राऊंड 2 ची डेट काय आहे, 17. किती, 17 आहे, तो खतरा आहे भाई. किती, 17 ते 19 हे कॅप राऊंड 2 ची आहे. मग त्यानंतर प्रोव्हिजनल लिस्ट लागेल आणि जे काही तुमचं ऍडमिशन आहे ना फायनल करायचं ते आता 17 तारखेला कॅप राऊंड दुसरा चालू होतोय ना, तर त्या अगोदर 16 तारखेपर्यंत सगळंच करून घ्यायला पाहिजे तुम्ही, अन्यथा मग तुम्ही एलिजिबल राहत नाही. आणि त्यानंतर कॅप राऊंड 3. आता कॅप राऊंड 3. मग कॅप राऊंड 3 ची बघा डेट आहे आपल्याला दिलेली आहे, ती डेट आहे 26/7/2025 ते 26 ते किती, 27/7/2025. ओके, कॅप राऊंड 3 किती, 26. अजून खूप लांब आहे, टेन्शन घ्यायचं नाही, नाहीतर माझं लागलं नाही म्हणून कसं होईल, मग खचायचं नाही. किती आहे, 26/7/2025 ते
27/7/2025 यापर्यंत आहे. आणि त्यानंतर एक ऍडिशनल झालेला कॅप राऊंड 4. किती कॅप राऊंड किती रे किती 4. मग त्याची जी काही डेट आहे ती डेट दिलेली आहे 2/8/2025 ते 3/8/2025. बघा ऑगस्ट महिन्यामध्ये गेली डेट आपली 2 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट. आणि याची जी ऍडमिशन होण्याची प्रोसिजर आहे ना 5 तारीख म्हणजे 5 दिवस पुढे असते. मग टेन्शन घ्यायची नाही. आणि जर आपल्याला जवळच्या कुठल्या तरी कॉलेजकडे जायचं असेल, गव्हर्नमेंट सोडून प्रायव्हेट असेल आणि तिथंच ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही जाऊन डायरेक्ट तिथे लेक्चर करू शकता. तुम्ही सरांना बोलू शकता. चान्सेस आहेत लागण्याचे. मग त्यानुसार तिथे सीट किती वॅकंट्स आहेत आणि आपला तिथे लागेल का नाही नंबर याची चौकशी करून खात्री करून तुम्ही लेक्चर करू शकता. आणि याची जर वाट बघत राहिला तर सिलेबस तुमचा मागे पडतो आणि तुम्ही एखादा विषय जर बॅक राहिला तर खचून जातो. तसं करायचं नाही. काय कसं करायचं नाही, यावाच लागते माय कसं तसं. बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू. टेक केअर. बाय बाय. ऑल द वे.